तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो बघा, आता PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। तर मित्रांनो बघा, आता लवकरच तुम्हाला आता PM किसानचा 20वा हप्ता लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो बघा, आता बऱ्याच दिवसापासून तुम्हाला आता मिळालेल्या माहितीनुसार बऱ्याच दिवसापासून आता बघा की तुम्हाला जून महिन्यामध्ये तुम्हाला हे 20वा हप्ता मिळाला होता, अशा बऱ्याच चॅनलवर तुम्हाला माहिती सुद्धा दिली जात होती। तर मित्रांनो बघा, आता तुम्हाला जुलै महिना म्हणजेच की आता ही माहिती सत्य होती, पण मित्रांनो बघा, आता काहीनुसार काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे तुम्हाला हे 20वा हप्ता जून महिन्यामध्ये मिळाला नाही। तर आता बघा, जुलै महिना सुद्धा लागू झाला आहे आणि आता जुलै महिन्यामध्ये तुम्हाला अपेक्षा आहे की बघा आता लवकर तुमच्या खात्यामध्ये हे तुम्हाला हे जे PM किसानचा 20वा हप्ता आहे तुम्हाला आता लवकर तुम्हाला 2 ते 3 दिवसात तुम्हाला मिळणार आहे। तर मित्रांनो बघा, आता बऱ्याच दिवसापासून अपेक्षा पाहत होते की शेतकरी मित्र बरेच शेतकरी जण वाट पाहत होते, कमेंट सुद्धा येत होत्या की 20वा हप्ता कधी जमा होणार। तर मित्रांनो बघा, आता बऱ्याच शेतकऱ्यांना जे मागचा हप्ता हे 19वा हप्ता हे PM किसानचा मिळाला नव्हता। तर मित्रांनो बघा, 19वा हप्ता हे 24 फेब्रुवारी 2025 रोजी ही जमा झालेला होता। तर त्या हप्त्यामध्ये बऱ्याच ते 19वा हप्ता बऱ्याच लाभार्थ्यांना हे मिळाला नव्हता, बऱ्याच शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले नाही। तर मित्रांनो बघा, आता ते कारण काय आहे, तर बऱ्याच त्याचे कारण आपण संपूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहोत। तर मित्रांनो बघा, आता बऱ्याच लाभार्थ्यांना हे जे 19वा हप्ता मिळाला नव्हता आणि मित्रांनो आता तुम्हाला 19वा हप्ता म्हणजेच की 20वा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही, संपूर्ण डिटेल्समध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। तर मित्रांनो बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुमचे काय कारण आहे, कोणत्या कारणामुळे तुम्हाला 20वा हप्ता मिळणार नाही। तर मित्रांनो बघा, आता मित्रांनो तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे काय आहे संपूर्ण डिटेल्समध्ये। तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओला जर लाईक केला नसेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो बघा, 20 वीक्स ऑफ PM किसान। बघा मित्रांनो, भारतातील शेतकरी समुदायासाठी केंद्र सरकारची PM किसान सन्मान निधी योजना ही महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी हे 6,000 रुपयाची आर्थिक मदत हे 3 समान हप्त्यामध्ये हे प्रदान केली जाते आणि सध्या देशभरातील आता लाखो शेतकरी या योजनेच्या 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे। बघा मित्रांनो, आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी हे 20व्या हप्त्याची वाट पाहत होती, तरी सुद्धा हे तुम्हाला हप्ता जमा झालेला नाही। म्हणजे की बघा मित्रांनो, या हप्त्यामध्ये बघा ही 3 समान हप्त्यामध्ये हे प्रदान केली जाते। बघा 3 हप्ते झाले सुद्धा तरी सुद्धा तुम्हाला अजून हे 20वा हप्ता जमा झालेला नाही। तर मित्रांनो, जून महिन्यामध्ये हप्ता हे जमा होण्याची शक्यता होती, पण आता हे तरी सुद्धा जमा झालेला नाही। तर मित्रांनो, आता लवकर तुम्हाला आता 2 दिवसामध्ये तुम्हाला पैसे जमा केले जाणार आहे। तर मित्रांनो बघा, त्यानंतर आता काय झालेलं आहे, आता 20वा हप्ता कधी जमा होणार आहे बघा मित्रांनो, इथे नीट बघा, नाहीतर तुम्ही कमेंट करून विचारता की हप्ता कधी जमा होणार आहे। तर मित्रांनो बघा, 20वा हप्ता कधी जमा होणार आहे। तर मित्रांनो, PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याबद्दल एक सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत हे घोषणा करण्यात आलेले नाहीत। बघा, तथापि आता विविध मीडिया स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता जून 2025च्या शेवटपर्यंत किंवा त्याच्या आसपासही जारी केला जाऊ शकतो, अशी अपेक्षा होती की बघा मित्रांनो, आता बऱ्याच दिवसापासून माहिती येत होती की तुम्हाला जून महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे जमा केले जातील। तर मित्रांनो, आता बघा शेवटचा आठवडा म्हणजे की संपून गेलेला आहे आणि आता तुम्हाला जुलै महिना चालू झालेला आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला बघा, आता 2 दिवसात तुम्हाला हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो बघा, आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः या कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांच्या हे खात्यात पैसे हस्तांतरित करतील। तर मित्रांनो, आता लवकर तुम्हाला कुठल्याही काळजी करायची गरज नाही, कारण की आता लवकर तुम्हाला हे पैसे 100% तुम्हाला आता 2 दिवसात हे पैसे जमा होणार आहे। बघा मित्रांनो, आता बघा, आता तुमचे काय कारण आहे की म्हणजे की तुम्हाला बघा मित्रांनो हे पैसे जमा होणार नाही। बघा, अनेक आता शेतकऱ्यांना या हप्त्याची अडचण सहन करावी लागू शकते। मुख्य कारण काय आहे बघा मित्रांनो, मुख्य कारण म्हणजे की आता बघा तुमचे कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाही। तर मित्रांनो बघा, पहिले कारण म्हणजे की सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांच्या खात्यात हे पैसे येणे थांबवले जाऊ शकते। हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे जे प्रत्येक लाभार्थी पूर्ण केले पाहिजेत। बघा मित्रांनो, तुम्ही जर KYC केले नसेल तर लवकरात लवकर KYC करून घ्या
आता मित्रांनो बघा ई-के-वाय-सी कशी करायचे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या. आणि बघा आता दुसरे कारण काय आहे बघा, दुसरं म्हणजे की ज्यांचे बँक खाते हे आधार कार्डशी योग्य प्रकारे लिंक केलेले नाही त्यांना आता देखील अडचण येऊ शकतात. बघा आधार आणि बँक खाते त्यांच्यातील लिंकिंग एक अनिवार्य आवश्यकता आहे. बघा तुम्ही जर तुमचे आधार कार्ड अपडेट किंवा तुमच्या बँकेला लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या. तर मित्रांनो जर तुमचे हे दोन्ही काम कंप्लीट असतील तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण की आता तुम्हाला 2 दिवसात तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला ही अतिशय महत्त्वाची माहिती कशी वाटली, चांगली वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच मित्रांनो माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.